बातमीकडे वळूया। कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेनं बाजी मारत कल्याण डोंबिवली शिवशक्ती युटी गट स्थापन केलाय। यामुळे आता शिवसेनेचा महापौर होणार असल्यानं महापौर पदाचं आरक्षण जाहीर होण्याआधीच महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभासदांसाठी नावं चर्चेत यायला लागली आहेत। यानुसार महापौर पदाच्या शर्यतीत निलेश शिंदेंचं नाव सर्वात पुढे असून विश्वनाथ राणे, वृषाली जोशी, कविता म्हात्रे, हर्षला थविल, सुप्रिया भोईर आणि रमेश जाधव यांची नावं चर्चेत आहेत। तर स्थायी समितीच्या सभापती पदाच्या शर्यतीत कुणाल पाटील, मल्लेश शेट्टी, रमेश म्हात्रे, नवीन गवळी आणि विकास म्हात्रे यांची नावं चर्चेत आहेत। पुन्हा एकदा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या। धाराशिवमध्ये आज अखेरच्या दिवशी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केले। अर्ज दाखल करताना उमेदवारांची धावाधाव झाली आहे। दौंडमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस उमेदवारांनी मोठी गर्दी केल्याची पाहायला मिळाली। यामुळे अर्ज भरण्यासाठी आलेल्या उमेदवारांमध्ये गोंधळही उडाला होता। सिंधुदुर्गात महायुतीला बंडखोरीचे ग्रहण लागले। कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी आणि कणकवलीतील अनेक नेत्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बंडखोरी केली आहे। त्यामुळे आता महायुतीला मोठा फटका बसलाय। परभणीमध्ये उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। सिल्लोडमध्ये उमेदवारांनी कापूस, डाळी आणि धान्याची माळ घालून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी उमेदवारांनी अनोख्या पद्धतीने अर्ज दाखल केलाय। बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी उशिरा एबी फॉर्मचं वाटप केलंय। यामुळे शिरूरमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटच्या तासात उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती। अंकिता पाटील यांचा उमेदवारी अर्ज त्यांचे बंधू राजवर्धन पाटील यांच्या हस्ते दाखल करण्यात आलाय। यावेळी त्यांचे चुलते भैयासाहेब पाटीलही उपस्थित होते।